नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र राठोड, शेतकरी मित्र। आज आपण आहेत राहुल भाऊच्या शेतामध्ये, राहणार किरवाडी, तालुका पालम, जिल्हा परभणी। तसं जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर मराठवाडा हा भाग कायमच दुष्काळी भाग म्हणून प्रचलित आहे। शेतीच्या दृष्टीने विचार केला त्याचं कारण पण भरपूर आहेत की जेणेकरून इकडे पाण्याचा स्रोत नाही। कारण पाण्याच्या स्रोतसाठी जर तुलनात्मक विचार केला पश्चिम महाराष्ट्र किंवा खानदेश, तिकडे डॅम आहेत, पण आपल्या ह्या भागामध्ये पूर्ण भाग सकल असल्यामुळे इकडे डॅमची वगैरे काही जास्त सुविधा नाही। अशा एकदम क्रिटिकल परिस्थितीमध्ये सुद्धा राहुल भाऊनं यावेळेस धाडसाना एक निर्णय घेतला घाडगे साहेबांच्या सांगण्यावरून की आपण बाबा रेग्युलर तर आपण कापूस वगैरे हे पीक करतच असतो, पण यावर्षी त्यांनी कापूस लवकर काढून कलिंगड लावण्याचा एक निर्णय घेतला, काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला। कारण ज्यावेळेस शेतकरी बांधवांचा आपण विचार करत असतो त्यावेळेस नवीन एखादी जर आपल्याला काही निर्णय घ्यायचे असेल शेती क्षेत्रामध्ये, तर जर पहिल्याच घासाला जर खडा लागला तर आयुष्यात तो शेतकरी नवीन शेतीमध्ये बदल करण्याचा धाडस करत नसतो। आणि त्यांचं एका अर्थी जर आपण विचार केला शेतीच्या दृष्टीने, ते पण खरंच आहे की एक जरी पीक वाया गेलं त्यांचं, तर ते 1 वर्षाचं पीक कव्हर करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस हे 10 वर्ष करावं लागतं, त्यावेळेस ते शेतकरी आपलं पूर्वपदावर येऊ शकतो। पण आज हे प्लॉट बघितल्यानंतर खरंच मी सुद्धा एक मराठवाड्याचा भूमिपुत्र असून मला एक गर्वानं वाटतं आणि एक अभिमान पण वाटतं की आज राहुल भाऊच्या शेतामध्ये आल्यावर की एवढा सुंदर असा प्लॉट बनवलेला आहे त्यांनी। मेहनत पण खूप दिवस रात्र मेहनत केल्यानंतर इथं माग पण बघू शकता, गाडीचंही लोड चालू आहे, आयशर आहे, त्याच्यानंतर इकडं पिकअप पण लावलेले आहे। सकाळी 2 पिकअप सुद्धा त्यांनी 3-3 टनाच्या मार्केटला पाठवलेले आहेत। एक साधारणतः त्यांनी हा एक एकरचा हा पट्टा लागवड केलेला आहे। आपण राहुल भाऊकडून जाणून घेऊया की ही व्हरायटी लागवड कोणती व्हरायटी केलेली आहे, कुठल्या कंपनीची आहे आणि त्यांचं नियोजन कसं होतं आणि त्यांना काय वाटतं ह्या कलिंगड पिकाबद्दल। राहुल भाऊ नमस्कार। नमस्कार। प्रथम आपली ओळख सांगा। मी राहुल आप्पासाहेब बेडके, राहणार किरवाडी, तालुका पालम, जिल्हा परभणी। बरं ठीक आहे, हे तुम्ही कलिंगड जे लावलेलं आहे किती क्षेत्रात लावलेलं आहे? एकर क्षेत्र आहे। बरं, कोणती व्हरायटी लावलेली आहे? आर्डोर कंपनीची विराट। बरं ठीक आहे, आज लावून ह्या प्लॉटला किती दिवस झालेत? आज लावून 65 दिवस झाले। बरं, अंदाजे तुम्हाला किती उत्पादन निघेल असं एक अंदाज वाटतं यामध्ये? पहिल्या तोडामध्ये 20 टनाच्या वर निघेल असा अंदाज आहे माझा। बरं, आपल्याला मार्केट रेट काय भेटलेला आहे? 10.5 रुपये किलोने भेटलेला आहे। जर समजा आपण शेतकरी बांधवांनो, आपण समजा एक 20 टन जरी धरलं, एक सरासरी 1 नंबर माल, आणि त्यांना मार्केट रेट जे भेटलेला आहे की 10.5 रुपये, 20 टनाचा जरी विचार केला तर जवळपास 2.25 लाख रुपये हा 1 नंबरचा माल आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागं जो 2 नंबरचा आपण कलिंगडामध्ये विचार करतो, क्वचित कुठंतरी 1-2% माल माग निघणार आहे। असं जर विचार केला आपण 1 नंबर आणि 2 नंबर मालाचा, तर त्यांना जवळपास 2.5 लाखाच्या आसपास उत्पादन इथे निघणार आहे। आणि राहुल भाऊ, थोडंसं मला एक विचारावं वाटतं की आपलं खर्च अंदाजे किती झालेला आहे इथं? खर्च अंदाजे 70 ते 80 हजार रुपये खर्च झाला असेल। तर 70 ते 80 हजार रुपये आपण खर्च केलेला आहे या प्लॉटला। आणि समजा आपण 2.25 लाख रुपयाचा विचार केला तर निव्वळ नफा त्यांना 80 हजार जरी आपण खर्चातून जर वजा केले असतात, जवळपास 1.5 लाखाच्या आसपास त्यांना 2 महिन्यामध्ये निव्वळ नफा हे झालेला आहे। तर आपल्या मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना आणि विशेष करून परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकच मला सांगावंसं वाटतं आणि तळमळीनं सांगावंसं वाटतं, कारण मी सुद्धा परभणी जिल्ह्यातलंच आहे। आणि आपले शेतकरी बांधव 6-6 महिने कापसाचं पीक जोपातच असतात आणि 6 महिने सांभाळून त्याला मजूर वगैरे हे बऱ्याच गोष्टी त्यांना अडथळे लागतात की वेचणीला मजूर भेटत नाही, मध्येच अवकाळी आहे, आणि एवढं करून सुद्धा त्यांना 6 महिन्यात तेवढं उत्पन्न भेटत नाही लाखभर रुपयाचा। तर इथं कलिंगड ह्या पिकामध्ये आपण 2 महिने सांभाळून दामदुप्पट असं एकमेव शेतकऱ्यांसाठी एक चांगलं पर्याय म्हणून आपण विचार करायला हरकत नाही। तर तमाम मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी एक आपल्याला पर्यायी शेती म्हणून कापूस आणि सोयाबीन आणि आपले जे ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा हे आपण पारंपरिक शेती करत असतो, जर हेच पिकं आपण वारंवार करत राहिलो तर आपलं आर्थिक स्तर हे कधीच उंचावणार नाही। कुठं ना कुठं आपल्याला बदल स्वीकारणं हे काळाची गरज आहे। जर आपण बदल नाही स्वीकारला तर आपले पहिले पाडे 55च राहणार आहेत। त्यामुळे परत एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की कलिंगड हे पीक एकमेव असं पीक आहे की आपल्याला कमी दिवसामध्ये चांगलं उत्पादन देणारं सोर्स आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना कलिंगड पिकाकडे वळायला हरकत नाही। तर असेच आपण बरेच अजून नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या मराठवाड्यातील म्हणा किंवा तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या स्टेजला मी अपलोड करत असतो। तर त्यांनी नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्याल एवढी आशा बाळगतो आणि इथे थांबतो। धन्यवाद।